हे याची काळजी घ्या. आयोजन कमिटीच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला सलामीची जोडी क्रिश 11 आपली मैदानात पाठवून द्या. आणि एक्स्ट्रा प्लेयर क्रिश 11 संघाचा एक्स्ट्रा प्लेयर 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. लोढा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोढा हेवन प्रीमियर लीग 2025 शेवटच्या महाअंतिम दिवसाला आपण सुरुवात करत आहोत. संडे आहे आज. दिवसभर भरपूर एन्जॉय फन डे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आजच्या दिवसाचा पहिला सामना या ठिकाणी चालू होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय SR टायगर या संघानं आणि फिल्डिंग स्वीकारली. क्रिश 11 या संघाला फलंदाजीचं पाचारण दिलंय. व्यूहरचना सज्ज झालेली आहे. 5 षटकांची मॅच. सामन्याला सुरुवात होती. पंचांचा हिरवा कंदील आणि इथं सामन्याला सुरुवात होत आहे. फर्स्ट बॉल. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जबरदस्त फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. संडेची फन सुरुवात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला प्रहार येतोय. 4 धावांच्या मदतीनं इथं धावफलकाला सुरुवात झाली आहे. श्रीगणेशा झालाय. तेजस आणि कुन्हा जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतायत. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर इथं एक सिंगल धाव अर्जित केली आहे. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल ते 5 या आकड्यावरती. सुस्वागतम. वेल्वेट व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट यंग डॅशिंग हँडसम प्रथमेशजी ठाकूर सर आम्हाला जोडले जात आहेत. गुड मॉर्निंग. आणि आज आम्हाला समालोचन कक्षाबद्दल साथ देतील कॉमेडिटर म्हणून ज्यांची ओळख आहे गिरा सर आम्हाला जोडले जात आहेत. गुड मॉर्निंग सर. या दोनही मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी आपण पाहताय धावफलकावरती आता आहेत त्या 7 धावा. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाजी करत असताना ओशित 3 चेंडू फेकलेत. 7 धावा खर्च केल्यात राईट अमोर द विकेटनं. यावेळेस बॉडी लाईन फुलटो चेंडू. फटका चांगला खेळलाय. अगदी जमिनीला घरंगळत चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. इट्स अ 4. थँक्यू डीजे. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं इथं धावफलक पुढे सरकतं. यावेळेस ओरपी चेंडू समोरच्या दिशेला. जबरदस्त प्रॉपर टायमिंग स्ट्रोक. सरळ चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. कडक बॅटिंग. संडेची अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी करत असताना सलामीची जोडी आपण पाहताय. बॅटिंग करत असताना तेजस आणि कुन्हा. फलंदाज कुन्हा वैयक्तिक 12 धावांवरती इथं पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावफलकावरती तब्बल 17 धावा. सुरुवातीलाच खतरा देत असताना या ठिकाणी SR टायगर या संघाला. लास्ट बॉल. इथं मात्र फसलेला फटका. चेंडू हवेत. झेलची संधी. मिड ऑफ चेंडूच्या खाली आणि सुंदररित्या या ठिकाणी टिपलाय झेल.
पहिला फलंदाज माघारी परतत असताना लागलाय हा पहिला हादरा. बॅट्समन पुन्हा गॉन. थँक्यू डीजे. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्राला इथं मंत्रमुग्ध करण्याचं काम एकविरा आई डीजे सागर पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. पहिल्या दिवसापासून अतिशय चांगलं संगीत संयोजन या इथं आपल्याला ऐकायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपलाय. धावफलकावरती 17 धावा. सुरुवातीलाच 17 धावा जमवल्या आणि खतरा उभा केलाय SR टायगर या संघाच्या विरोधात. एक विकेट जरूर मिळाली. शेवटच्या चेंडूवरती कमबॅक केलं ओशिडनं. फलंदाज कुन्हाला बाद केलं. नवीन बॅट्समन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजसला साथ देण्यासाठी सागर तावडे बॅटिंग करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज प्रणव. प्रणवचा पहिलाच बॉल. बॅटची एज. शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे चेंडूला गॅदर करत असताना. एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल ते 18 वरती 18. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. इथं आपण पाहताय कोळेगाव एंडकडनं षटकाला सुरुवात झाली. षटक क्रमांक 2 इथं मार्गस्थ झालंय. गोलंदाज प्रणव. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव अर्जित केली आहे. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक येते सागर तावडेच्या हातामध्ये. इनिंगचा पहिला चेंडू फेस करेल सागर तावडे. निश्चितच वन डाऊन वरती जबाबदारी आहे. धावफलकावरती 18 धावा. 5 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये 17 धावा इथं वसूल केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. नेक्स्ट बॉल. या चेंडूवरती मिस टायमिंग. मात्र फिल्डरला बीट करून सरळ चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. अत्यंत वेगवान आउटफील्ड आहे. सरळ चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू सो मच. 4 धावा येत आहेत. इथं धावफलकाला जोडल्या जातील. स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकात आपण आहोत. पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर चौकार. एकंदरीत आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती. ओरपी चेंडू समोर खेळलाय. फिल्डर बरोबर जागेवरती आहे आणि हातामध्ये झेल कॅरी झालाय. सुंदर झेल. फलंदाज माघारी परततोय. लगेच कमबॅक केलं गोलंदाजानं आणि टिपलाय हा गडी. सागर तावडे तंबूत परतलाय. थँक्यू डीजे. प्रयागराज महाकुंभ मेळ्याचं त्या ठिकाणी आनंद लुटत असताना संपूर्ण हिंदुस्थानी कुंभमेळ्याचं पर्व चालू आहे. निश्चितच प्रयागराज डीजे आई एकविरा सागर पाटील यांच्या माध्यमातून सकाळचं सत्र या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं जात आहे. निश्चितच क्रिकेट विथ म्युझिक आज आनंद लुटायला मिळेल. मेगा फायनलचा दिवस आहे आणि सकाळचं सत्र आपण पाहत आहे. अतिशय मनमोहक वातावरण. थंडगार हवा मैदानाच्या चारी बाजूने वाहत असताना निळजे गावचं हे ऐतिहासिक मैदान ग्रास ग्राउंड. इथं आल्यानंतर तुम्हाला जर क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आनंद घ्यायचा असेल
तर तुम्ही मैदानाच्या चारही बाजूला पाहू शकता. चौफेर हिरवीगार वनराई तुम्हाला इथं आनंद पाहायला मिळतीये. ग्रास ग्राउंड हा गारवा आणि त्यासोबत क्रिकेट अतिशय मनमोहक वातावरण. सिंगल आली आहे धावफलकावरती आपण पाहताय 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात इथं धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. फटका चांगला खेळलाय. बॅकफुटला गेला त्यानंतर पंच केलाय. जबरदस्त प्रहार. चेंडू झालाय सीमा पार. चौकार. चार धावांचा फटका येतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक. चौकार येतोय. तेजसच्या बॅटमधनं आलेला हा चौकार धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतं ते 27 वरती. या चेंडूवरती सुद्धा प्रहार चांगला केलाय. मिड ऑफ द फिल्डर त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय. पकडून फेक करेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. षटक क्रमांक दुसरं जे मार्गस्थ होतं प्रणवचं ते इथं संपलंय. 2 षटकांची सांगता झाली आहे धावफलकावरती. 2 गडी बाद 28 धावा. बॅटिंग करतायत क्रिश 11. थँक्यू सो मच राजे संभाजी. संभाजी राजांना विनम्र अभिवादन करूया. या ठिकाणी आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 28 धावा. बॅटिंग करत असताना क्रिश 11 आयुष आणि तेजस ही जोडी मैदानावरती संपूर्ण जिम्मेदारी त्यांनी स्वीकारली आहे. स्ट्राईक एंडवरती तेजस 5 चेंडू त्यानं फेस केलेत. 11 धावा बॅटमधनं आल्यात. त्याला साथ देत असताना आयुष मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार होतोय मंगेश. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलाय. या ठिकाणी आपण पाहताय तर उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. फ्लॉक स्वीप करण्याचा मानस होता मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. फुटवर्क जर आपण पाहिलं तर निश्चितच पाहायला मिळालं नाही. या अनुषंगाने आपण पाहायला हा चेंडू येतोय निर्धाव. चांगल्या पद्धतीनं एक्झिक्यूट केलाय. मंगेशच्या माध्यमातून टाकलेला हा पहिला डॉट. षटकाची सुरुवात अतिशय सुंदर केली आहे. पहिला डॉट. सेट फलंदाज तेजस स्ट्राईक एंडवरती खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फुल टोच चांगला खेळलाय. आता मात्र फिल्डरसाठी मोठी दमछाक. चेंडू अडवत असताना कुठल्याही प्रकारे संधी नव्हती. सरळ चेंडू झालाय सीमा पार. तेजस सवार. चौकार. थँक्यू. आज सागर पाटील सर इन्फॉर्म. सकाळचं सत्र मंत्रमुग्ध करतायत. मलंगगडाची ख्याती आणि कीर्तीचं इथं गुणगौरव करतायत. फटका खेचलाय मिडविकेटच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला गॅदर करत असताना पकडून फेक करेल तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 33 वरती. 33 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शांत चाललेलं क्रिकेट. अतिशय हुशारीनं शितापीनं बॅटिंग करत असताना तेजस. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्ट्राईक एंडवरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज आयुष खेळतोय. 1 धाव त्यानं बनवली आहे. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवरनं मंगेश. हा चेंडू चांगला आहे. गती परिवर्तन होतं. फिंगर रोल केले. चेंडूला बरोबर जागेवरती पिच केलं आणि बॉडी लाईन शरीरावरती आदळत असताना कुठल्याही प्रकारची धाव नाही. मंगेशच्या माध्यमातून टाकलेला अजून एक डॉट. चांगल्या पद्धतीने चेंडूवरती कंट्रोल या ठिकाणी करत असताना मंगेशला आपण पाहत आहे. अतिशय
अचूक टप्पा, नियंत्रित गती, गती परिवर्तन तुम्ही पाहत असाल तर बरोबर चेंडूवरती या. अचूक नियंत्रण, अतिशय सुंदर गोलंदाजी. आयुषसाठी टाकलाय हा नो बॉल. तारीफ केली, कदाचित लगेचच इथं टाकलाय हा नो बॉल. चुकीच्या पद्धतीचा चेंडू. बीमर यस, नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि निश्चित 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती आपण जोडूयात. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 35 वरती. अद्यापपर्यंत आपण पाहाल तर मंगेश कंट्रोलमध्ये होता, कंट्रोल गोलंदाजी करत होता. फ्रीडचा इशारा येतोय. स्वच्छंदी फटका मारण्याची संधी. सेट फलंदाज तेजसच्या हातामध्ये बॅट आहे, निश्चितच मोठ्या प्रहारासाठी तयार होतोय. फ्रीडचा बॉल, मंगेशवरती प्रेशर. क्रिश 11 आणि एस आर टायगर या दोन संघांच्या दरम्यान आजच्या दिवसाची सकाळची पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहत आहे. फ्रीडचा चेंडू आहे, निश्चितच अंपायर स्ट्राईक जर चेंज झाली असेल तर फिल्डिंग चेंज करू शकतो का? ओके. फ्रीडचा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहताय फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतायत. उजव्या हाताचा बॅटर स्ट्राईक वरती येतोय. बॅट्समन तेजस लॉंग ऑन या ठिकाणी तैनात केला जातोय तेजससाठी. पाव कॉर्नर झोन मध्ये फिल्डर सीमारेषेला खेटून मिड विकेट पॅक केलंय. इथं चांगला बाउन्सर, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर कदाचित हातातनं स्किड झाला होता आणि त्या चेंडूवरती नो बॉलची मोहर पाहायला मिळाली. त्यानंतरचा हा फ्रीडचा चेंडू जर आपण पाहाल तर अतिशय दर्जेदार मंगेशच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजी. तिसऱ्या षटकाचा खेळ इथं चालू आहे. 35 धावा धावफलकावरती. राईट मोर द विकेटनं मंगेश. तेजससाठी टाकलेला हा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, होम डिलिव्हरी, शॉट मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आणि एक सुंदर झेल. फलंदाज माघारी परततोय. तेजसचा संपलाय खेळ. थँक्यू डीजे. राजा शिवछत्रपतींचं गुणगौरव या ठिकाणी आपण करतो आहोत. कायदा नव्हता, कलम नव्हतं, तरी मात्र सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता शिवछत्रपती राजा. थँक्यू डीजे. या ठिकाणी धावफलकावरती 3 षटकांच्या अंती 35 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी आज बंधनकारक असणार आहे. मेगा फायनलचा दिवस आहे आणि निश्चितच वेळेची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल. लख्ख प्रकाशात आपल्याला संपूर्ण मॅच कव्हर करायच्या आहेत. आज मोठं शेड्यूल आहे. या अनुषंगाने आपण सर्वांनी काळजी घ्या. चौथ्या षटकाला सुरुवात. कोळेगाव एंडकडनं नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय. गोलंदाज प्रणव येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली जाते. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 35 या धावसंख्येवरती 3 बाद 35 धावा धावफलकावरती. बॅट्समन स्ट्राईक एंडवरती आयुषला आपण पाहत आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज बराच वेळ मैदानावरती संघर्ष करतोय. स्ट्राईक वरती तयार. आयुष समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा हातामध्ये झेल देऊन माघारी परतेल. अजून एक विकेट येते. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज आयुष बॅक टू द पॅव्हेलियन.
जय श्रीराम. 35 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद. धावफलक जर आपण पाहिलं तर इथं मात्र स्वल्पविराम लावला आहे. प्रणव गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती आयुषला माघारी पाठवलंय. षटक चालू झालंय. हे चौथ्या षटकाचा पहिलाच बॉल. विकेट आली आहे. चेतन येतोय मैदानात बॅटिंग करण्यासाठी. चेतन आणि स्वप्नील या दोन फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे. दोन नवीन फलंदाज, नव्या दमाचे नवे दोन शिलेदार मैदानावरती. पहिलाच बॉल चेतन फेस करतोय. फसलाय फटका. झेलची संधी, मात्र त्या ठिकाणी कलेक्शन बरोबर पाहायला मिळालं नाही. चेंडू ड्रॉप झाला आणि 2 धावा कंप्लीट. थ्रो खराब. बॅकअप येत आहे आणि निश्चितच 2च धावांवरती संतुष्ट राहतील. झेल सुटला, त्यानंतर 2 धावा येत आहेत. गोलंदाज करेल तर काय करेल. या ठिकाणी आपण पाहताय 2 धावा येत आहेत. धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 37 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहताय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा या ठिकाणी विकेटची संधी निर्माण केली होती, मात्र झेल ड्रॉप आणि त्यानंतर आलेल्या या 2 धावा. चेतननं खातं खोललंय. 37 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ इथं मार्गस्थ असताना गोलंदाज प्रणव इथं खेळलाय फटका. त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेवरती फिल्डर आहे. आता मात्र चांगल्या पद्धतीनं जजमेंट केलं. एक चांगला झेल. फलंदाज माघारी परततोय. चेतनचा संपलाय खेळ. थँक्यू. अजून एक गडी परतलाय. या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज चेतनला माघारी पाठवलं जातंय. 2 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि मैदान सोडतोय. 37 या धावसंख्येवरती लागलेला 5वा धक्का. सकाळचं सत्र आहे आणि धावांसाठी इथं 1-1 पाहायला मिळतीये. चौथं षटक. प्रणव गोलंदाजी करतोय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं. इथं खेळलेला फटका आपण पाहताय. निश्चितच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करत असताना गोलंदाज प्रणव डॉट. अनालिसिस तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर विकेट, पुन्हा डॉट. यावेळेस इनसाइड आउट खेळलाय. फटका चांगला आहे, मात्र गॅप सिलेक्शन नव्हतं. कव्हर स्वीपरला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर आहे, चेंडूला गॅदर करतोय आणि दरम्यान एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येते. स्कोअर कार्ड 38 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज प्रणव गोलंदाजी करतोय. स्ट्राईक रोटेट. यावेळेस स्वप्नील स्ट्राईक एंडवरती येतोय. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू चौथ्या षटकाचा. स्वप्नीलसाठी टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग. विकेट किपर पर्यंत कॅरी झाला नाही आणि दरम्यान एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांचा अंत झालाय. धावफलकावरती 39 धावा. 5 बाद 39. क्रिश 11 बॅटिंग करतायत. यापुढील सामना असणार आहे राव्या 11 आणि विनर या संघादरम्यान. या सामन्यातील विनर संघ विरुद्ध राव्या 11 अशी मॅच असणार आहे. राव्या 11चा संपूर्ण स्क्वॉड आपण तयार राहा. 4 षटकं इथं संपलेली आहेत. 4 षटकांमध्ये 39 धावा धावफलकावरती क्रिश 11 या टीमनं जमवल्यात. एका बाजूने आपण पाहताय तर धावा जरूर आल्यात, मात्र अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. ही जमेची बाजू SR टायगर या संघासाठी. 5वं शेवटचा अंतिम निर्णायक आणि
हाणामारीचं षटक या ठिकाणी चालू होतंय. गोलंदाज प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. ही जबाबदारी तो कशा पद्धतीनं पार पाडेल. सागर आणि स्वप्नील दोघांच्या खात्यावरती एक एक धाव. या शेवटच्या षटकावरती आक्रमण करण्याची जबाबदारी दोघांच्या खांद्यावरती. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. HR फायटर या संघासाठी HR टायगर्स या संघासाठी शेवटचं षटक. गोलंदाज प्रतीक पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बॉडी लाईन लॉंग ऑनला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं आला, चेंडूला पकडलं, सिंगल एक धाव. चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली आहे शेवटच्या षटकाची. आपण पाहताय तर गोलंदाज प्रतीक पाटीलनं एक सिंगल धावाली आहे. स्ट्राईक रोटेट होतीये. सागर आणि स्वप्नील या दोन फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे, किल्ला सर करायचा आहे. किती जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी जमवता येतील त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. क्रिश 11 सागर ऑन स्ट्राईक. बॅटची एज शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी केली जाते. चांगली फिल्डिंगची साथ मिळते. एकंदरीत आपण पाहाल तर शेवटचं अंतिम षटक चालू आहे आणि दोन चेंडू फेकून झालेत. 41 धावा धावफलकावरती जोडल्या त्या क्रिश 11 या टीमनं. स्वप्नील स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा तयार होतोय. इथं खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतोय. स्वतः गोलंदाज जाऊन फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलं. निश्चितच डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता, मात्र बॅकअप नव्हतं पाहिलं आणि निश्चितच लगेच स्वतःवरती आवर घातलाय प्रतीक पाटीलनं. मात्र काय गोलंदाजी करतोय. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पेश करत असताना 3 चेंडू त्यानं फेकलेत. निश्चित मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इथं हा चेंडू पहा. चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला आता पता नव्हता. जवळ चारी मुंड्या चित करत असताना अतिशय सुंदर गोलंदाजी. प्रतीक पाटील 4 चेंडू फेकलेत. किलिंग गोलंदाजी. 2 धावा इथं खर्च केल्यात. फक्त 2 धावा अद्यापर्यंत दिल्यात. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवरती कशा पद्धतीने हल्ला बोल केला जाईल. स्वप्नील गरज आहे इथं फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त प्रहार केलाय. वार केलाय. सीमा पार चेंडूला पाठवलंय. चौकार. थँक्यू सो मच. अगरी कोळ्यांची कुलस्वामिनी अखंड महाराष्ट्राची आई एकविरा स्मरण या ठिकाणी केलं जातंय. सागर पाटील यांनी मात्र आज सकाळपासून भरपूर मनोरंजन आणि वातावरण बनवलंय. थँक्यू सो मच. लास्ट ओव्हर आणि चौकार आलाय. स्वप्नीलच्या बॅटमधनं आलेल्या या 4 धावा धावफलकावरती जोडतायत. शेवटचा चेंडू आणि शेवट गोड करण्याच्या तयारीत. फटका चांगला खेळलाय. कुणीही फिल्डर त्या ठिकाणी नाही. सरळ चेंडू भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. दुसरा लागोपाठचा चौकार.
धन्यवाद, थँक्यू सो मच. पूर्वार्ध या ठिकाणी संपलेला आहे. 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय बॅटिंग करत असताना एच आर टायगर्स या संघासमोर. बनवायचे आहेत 50 धाबा. मैदानावरती चेस केल्या जातील का की डिपेंड करण्यात यश मिळवेल. मैदानावरती डिपेंड करण्यात यश मिळेल. क्रिस 11 या टीमला 50 धावांचं टार्गेट आहे. सकाळचं सत्र आहे आणि 10.00 ची सरासरी इथून राखायची आहे. 30 चेंडू 50 धावा बनवायच्या आहेत. मैदानात बनवल्या जातील का. बिग फाईट मॅच आणि निश्चितच या संपूर्ण सामन्याचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये थोडंसं बदल आपण करूयात. या ऐकूयात या परिसराचा दमदार आणि भूमिपुत्र आवाज. मराठी आणि हिंदी भाषेवरती प्रभुत्व आणि अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी दिली. या ऐकूयात आमचे बंधुतुल्य मित्र प्रथमेशजी ठाकूर सर आपल्याला जोडले जात आहेत. ओ टू यू. थँक्यू सो मच. व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. हॅलो हॅलो वन. दादा थोडं मॉनिटरला आज व्हॉल्यूम द्या. आज फायनल डे आणि अंतिम दिवस आज या स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. नामांकित क्रीडा स्पर्धा. गेले 3 दिवस आपण स्पर्धेच्या दिवसाची वाट पाहत होतो. तो आजचा दिवस चौथा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. लीग स्टेजच्या मॅचेस देखील आपल्याला आज कव्हर करायच्या. त्यासोबत सेमीफायनल कव्हर करायचे, मेगा फायनल कव्हर करायचे आणि त्यापूर्वी एक प्रेक्षणीय मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लोढा हेवन 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये निझे ग्रामीण 40+. अशा 2 संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आता वायरवाला माईकला थोडं व्हॉल्यूम ना मॉनिटर. 30 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आहे. सर्वांना शुभ सकाळ. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. प्रथमतः 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाला वंदन करतो. विघ्नहर्ता अंतिम दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागू देऊ नकोस. अत्यंत निर्विघ्नपणे स्पर्धा पार पाडत गणरायाला मी वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचं राध दैवत. माझ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरच्या राजाने रक्ताचा अभिषेक केला आणि शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची. तो माझा राजा शिव छत्रपती आणि त्या छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा कपट्टीचा आणि या स्पर्धेच्या वतीने मी अर्पण करतो. स्वराज्याचं दाखलं तरी धर्मवीर शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा स्पर्धेच्या वतीने मी अर्पण करतोय. गावाचा ग्रामदेवतेचरणी नतमस्तक होऊन खेळपट्टीला वंदन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण नेतेवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. नामांकित क्रीडा स्पर्धा दिवस क्रमांक 4 आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. सुरुवात 50चा पाठला. 50चा पाठला करताना पहिला चेंडू सॉफ्ट हँड खेळून काढायचा होता. ऑफ साइड डिझाईनला ढकलायचा होता हलक्या हाताने. संपर्क तिथे झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सुरुवात. तर डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये वारंवार स्पर्धा सुरू आहेत. पंच असतील समालोचक असतील सर्वांना देखील जबाबदारी आहे ती पार पाडावी लागते. काल इथून थेट मांगरूळच्या स्पर्धेमध्ये आम्ही गेलो. तिथे देखील ती स्पर्धा कव्हर केली. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आणि उशिरा तर पहिला दिवस पहिली रात्र असल्या कारणास्तव स्पर्धा उशिरा सुरू झाली. अनुष्ठाना देखील माहीत असेल की पप्पा किती वाजेपर्यंत घरी आले होते. 3:30. रोशन झोपले होते. त्यामुळे तो दबाव असतो ती तर तो तणाव असतो तो थकवा जाणवतो. पण संबंध असतात ते मैत्री संबंध आहेत. कोणी फक्त आणि फक्त पैशासाठी कुठे जात नाही तर ते मैत्री संबंध जपण्यासाठी देखील तिथे जावं लागतं. आणि त्याच मैत्री संबंधाखातीर इथून मंगरूळच्या स्पर्धेपर्यंतचा प्रवास करावा लागला. रतन मानेकर सर काही क्षणातच आपल्यासोबत जोडले जातील. तर त्यांच्यावरती या दोन्ही स्पर्धांची एकत्रित जबाबदारी आल्यामुळे त्यांच्यावरती देखील थोडासा थकवा आपल्याला जाणवतोय. धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 1 धावफलकावरती. शांत सुरुवात. असं वाटलं की 50चा पाठला करायचा विस्फोटक सुरुवात केली जाईल पण शांत आणि संयमी सुरुवात सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती जयेश आहेत.
डाव दुसरा सुरू आहे. 50चा पाठलाग करताना फक्त आणि फक्त एक धाव, ती देखील रोशन चोरकात्या मला माहिती देतात की अतिरिक्तच्या स्वरूपात आलेले एक्स्ट्रा रन म्हणजे बॅटच्या साह्यानं खातं उघडणं अजूनही शिल्लक. जयेश पुढचा बॉल, खराब चेंडू लेग स्टंप वरती. आतापर्यंत खरं तर पंच बघा सगळं सुरळीत सुरू होतं, पण कुठेतरी आता मात्र खराब गोलंदाजी असं म्हणावं लागेल, कारण ऑफ स्टंप पकडून ती लाईन खूप चांगली हातात होता गोलंदाज, पण काहीतरी नाविन्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर चित्ररक्षक आहेत, त्यांचा वाक्याच्या बाहेर प्रयत्न झाले, पण त्यांचा हातातून चेंडू निसटलाय लॉंग ऑफच्या वरून. LPL 6. आशीर्वाद त्या कुलदैवताचा, मार्तंड मल्हारी. अप्रतिम संगीत. ऑन साइडला फटका चांगला, पॉवर प्लेचं सत्र सुरू आहे, त्याचा योग्य वापर करत असताना बघा 360 डिग्री मध्ये खेळताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट अ सुपर बॅटिंग. मजा येते जेव्हा एखादा फलंदाज एंटरटेन करतो, तेव्हा मॅच बघायला देखील मजा येते आणि कॉमेंट्री करायला देखील मजा येते. रतन मानेरकर सर आपल्यासोबत जोडले जातात. त्यांचे सुपुत्र देखील. काय नक्की घडतंय का, सगळे पंच त्यांच्या मुलांना आणतात. येस, नवीन पिढी आणि त्यांनी देखील शिकणं गरजेचं. रतन सर जोपर्यंत आपली मुलं पाहत नाही डोळ्यांनी आपले आई वडील किती मेहनत करतात आपल्यासाठी, तोपर्यंत आई वडिलांची खरी किंमत त्यांना खरं तर कळत नाही. आणि दरम्यान विकेटचं पतन झालंय. 50चा पाठलाग करताना लागणारा धक्का पहिला सुशील बा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा दाफल कव्हर आपल्याला पाहायला मिळतं. एका गड्याचा मोबदल्यामध्ये लॉस ऑफ पॉईंट विकेट 10 ऑन बोर्ड ऑफ द फर्स्ट ओव्हर. चॉकलेट बॉल. फॉरहँड वरून बॉलिंग मार्क वरती सध्या गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये आयुषला आपण पाहतो. आयुष गोलंदाजी मार्कवर. हो, ऑन साइडला बॅकफूटला येऊन फुल आणि चेंडू स्क्वेअर लेग बाहेर गोल. LPL ब्रँडेड धमाका षटकार.
ओहो आडव्या बॅटनं पुन्हा एकदा जणू का ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक डबल धमाका सिक्सर. पुन्हा एकदा फाईन लेग वरून खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवलं जाईल का? आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. धावतच राहिले. बॉल निघून गेला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकारानंतरचा फाईन लेग क्लिअर करणारा चौकार. हनुमंत रायांसारखा भक्त पुन्हा होणे शक्य नाही. भक्ती करावी तर हनुमंत रायांसारखी शक्तीचं अधिष्ठान असलेलं आहे हनुमंत राय. त्यांचं संगीत ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मैं हूं ना सांगत असताना मी आहे. माझ्यामध्ये क्षमता आहे. मी करून दाखवू शकतो. सांगतोय प्रणव मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. या षटकातला तिसरा षटकार. थँक्यू. काय कळायला हवं रतन सर. लहानपणापासून जेव्हा मुलांना कळतं ना वडील काय करतात तेव्हा त्यांना जाणीव होते त्या गोष्टीची. कारण मॉडर्न डे जेन झी आपण ज्यांना म्हणतो नवीन जनरेशन आहे त्यांना आई वडील काय करतात आपल्यासाठी त्याची किंमत नसते. पण जेव्हा आपली लहान मुलं लहानपणापासून बघतात आपण किती मेहनत करतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट राहते कुठेतरी. आणि मग जशी वेळ पुढे जाते ते मोठे होतात तेव्हा आपल्या आईवडिलांना देखील सोन्यासारखे दिवस दिसावेत त्यासाठी ते मेहनत करतात. काल थोडा प्रश्न पडला होता रोशनला हो बोलू की नाही बोलू. पण त्याने सांगितलं नाही. हो हो माझ्या वडिलांसाठी मी चांगलं शिकेन चांगलं काम करेन किंवा माझा काही धंदा असेल तो करेन. क्रिकेट बघा आयुष्यभर आपल्याला खेळायचं आहे. पण प्रथम नोकरी धंदा बघा. कुठलं तरी चांगलं काम करा बिझनेस करा काहीतरी आणि त्यानंतर क्रिकेट खेळा. आम्ही नेहमीच सांगत असतो. कारण प्रत्येकाचंच पूर्णपणे क्रिकेटवरती डिपेंड राहून पोट भरतं असं नाही. आहेत काही खेळाडू ज्यांना एका दिवस जरी गेले खेळायला तरी 25-50 हजार रुपये मिळतात. जरी तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी असली तरी जिथपर्यंत तुमचा फॉर्म आहे तिथपर्यंत कमवाल. त्यानंतर काय प्रश्न नेहमी पडतो. पण बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी खरं क्रिकेट खेळून स्वतःचं पूर्णपणे आयुष्य सुधरवलं. त्यामुळे क्रिकेट वाईट आहे असं देखील म्हणता येणार नाही. पण जर मध्यमवर्गीय तुम्ही आहात जर जबाबदारी तुमच्यावरती करायची आहे पहिले ती सांभाळा. पहिले प्राधान्य तुमच्या जबाबदारांना द्या. कारण जबाबदारीच्या ओझ्याखाली नेहमीच बऱ्याच मुलांची स्वप्न संपताना आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येकाचं भारतामध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न असतं की मी प्रथमतः क्रिकेटर बनावं. पण जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक अशी मुलांची स्वप्न निस्तानाभूत होताना आपण पाहिलेली आहेत. मुलांचं आयुष्य असंच आहे. जबाबदारी त्यांना प्रथमतः घ्यावी लागते. रिस्पॉन्सिबिलिटीज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑन साईडला खेळला फटका चांगला डीपमध्ये स्क्वेअर लेगला बॉल सेकंडसाठी पलटतील का नाही एका धाब्यावरती समाधान. प्रणवने धावांची स्थिती पूर्णतः बदलली. दुसऱ्या ओव्हरमध्ये जो त्याने अटॅक केला पूर्णपणे डॉमिनेट केलं गोलंदाजाला. जय सेकंड स्पेलमध्ये होतं. पहिल्या स्पेलमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली होती. 10 धावा खर्च केला होता. या स्पेलमध्ये पहिल्या 3 मध्ये 2 साईडला लॉफ करायचा होता. सुपर बॉलिंग. जयेश सुंदर टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. नियंत्रित गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं. काल नाईट क्रिकेटमध्ये मांगरूळच्या क्रीडांगणावरती आम्ही पाहिली शिरडोन ब संघाच्या गोलंदाजांची गोलंदाजी. त्यानंतर आम्ही नेवाळी संघाच्या गोलंदाजांची गोलंदाजी पाहिली. पण मॅग्निफिसंट बॉलिंग. टप्पा योग्य जर तुमच्याकडे असेल गती असेल तर तुम्ही ॲज अ बॉलर यश तुम्हाला मिळेल. पण यावेळेस फटका सुंदर होता. गोलंदाजावरती हावी पडले पॅटर. मिड विकेट हवाई दौऱ्यावरती चेंडू षटकार.
इरादे रोज बनते रोज बिगड़ते, लेकिन शिरडी वही जात है जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. अंपायर बॉल से मागणी केली आहे का? नवीन बॉल. साप कौला ऐकायला लागते. नाना काहीच राहणार नाही. प्रत्येक बॉलवर जर नवीन बॉल लागला करणार काय? नियम हाणला कोणी हा? कमिटी गंभीर तर विषय गंभीर. ठीक आहे, सांगतायत नवीन बॉल तर नवीन बॉल. कॅप्टन बॉल आहेत ना नाना, म्हणून ते जास्त ट्रॅव्हल करतात. निविया वगैरे कदाचित असते तर गमसाक झाली असती फलंदाजाची. स्मॅश केलाय गॅपमध्ये, स्वीप कव्हरला बॉल. कारण नाना काल नाईटच्या स्पर्धेमध्ये स्कोर होतच नव्हता. 4 ओव्हरमध्ये 25-30 अशाच धावा होत होत्या. निविया बॉल इव्हिनिंगला ट्रॅव्हल होत नाही आणि त्या कारणास्तव स्कोर झालाच नाही काल. तर कॅप्टन वगैरे बॉल असता रत्नाकर तर थोडक्यातच तर 4-5 वाजले असते का? धावा झाल्या तर 41. 9 धावांची गरज आहे. चेंडू 12 शिल्लक आहेत. 12 चेंडू 9 धावा. कमॉन डीजे. ओहो, क्षेत्ररक्षक होते, मान खाली घातली, घाबरले की काय? नाही, सूर्याची किरण तीव्र आहेत. त्यांच्या डोक्यावरनं चेंडू थेट कटआउटला जाऊन धडकला. 6. दोन धावांची गरज. स्टील 2 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 10 डिलिव्हरीज. फटका सुंदर आहे. कदाचित फटका विजयाचा देखील असू शकतो. आणि येस, डेफिनेटली स्टाईल मध्ये सामना संपवला आहे. मॅच फिनिश. आणि इथे मात्र आजच्या दिवसातल्या पहिल्या लढतीमध्ये विजय दमदार प्रस्थापित केलाय. षटका ठोकला आणि मॅच मात्र आपल्या ताब्यात करून घेतली. वॉट ग्रेट विक्ट्री. जबरदस्त सामना आपण पाहतोय. 50 धावा सफलतापूर्वक चेस झाल्या. सामनावीराकडे आपण वळतोय. दोन षटकांचा स्पेल त्याचा राहिला. 15 धावा त्याने खर्च केल्या. 3 विकेट मिळवल्या. बॅटिंग करताना